मैदान एनसी चषकातला तो सस्पेन्स थरार हे सगळं आहे ना हे इथेच पाहायला मिळतं दरवर्षी आपण असा पाहतोय. अगदी क्लोज मॅच संपलाय. हाडलं का पांजू आणि अभिनंदन वसई कोलेवाडा संघ. कारण आजचा जो हाफ आहे ना तो तसाच आहे. अगदी एक से बढ़कर एक आहेत. हे वसईचा सर्वात बेस्ट क्रिकेट आहे. म्हणजे वसई तालुका एक गाव एक संघ आहेत ना हे सर्वात सुंदर क्रिकेट खेळतात, बेस्ट क्रिकेट खेळतात. आणि जसा मी उल्लेख केला होता का टीम 94 धानिवसा जो 2024ला चॅम्पियन संघ ठरला होता. जे रौप्य महोत्सवी वर्ष होतं ना तिथे तो चॅम्पियन ठरला होता. त्यानंतर अर्नाळाचा संघ खेळलाय तो 2020ला इथे चॅम्पियन ठरला होता. हे चॅम्पियन संघ आहेत. I1 कोलीवाडा त्यावेळेला सेमीफायनल हरला आणि त्यानंतर 2021ला फायनलला हरला होता. त्याच्यामुळे हे संघ देखील आहेत हे आपण बघणार आहोत. तर टीम 94 कॉमन 2023चं जहीर भाई बिलकुल आपको याद होगा त्यावेळेला टॉप 4 मध्ये आला होता, 3 मध्ये नाही आला. गेल्या वर्षी देखील त्या पद्धतीनं तो प्रयत्न करत होता, तिथे कमी पडला होता. मागच्या 2 वर्षामध्ये कमी पडलेला या वर्षामध्ये ती कमी भरून काढण्यासाठी कामनचा संघ रेडी आहेत. टीम 94 कामन. तर एकविरा नायगाव गेल्या वर्षीचा उपविजेता आहे. 2004ला तो चॅम्पियन होता. या मैदानावरती भरपूर वेळेला टॉप 4 मध्ये तो संघ खेळलाय. त्याच्यामुळे सर्व चॅम्पियन संघ आहेत आणि ते चॅम्पियन संघाचा खेळ आज दिवसभरामध्ये आपण पाहणार आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. जहीर भाई जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. शुक्रिया सर जी. वाकई में ये तमाम तारे सितारे एक गांव एक फॉर्मेट के वसई तालुका के हमें देखने को मिल रहे हैं दोस्तों. और क्यों नहीं जिन्होंने अपने खेल का जलवा पूरे मुंबई महाराष्ट्र के अंदर दबदबा रखा है और वही एक फॉर्मेट से ये तमाम एनसीसी ट्रॉफी खेलने के लिए आए हैं और जिन्होंने हर बार अपनी प्रयास एनसीसी ट्रॉफी जीतने का सपना लेकर हर टीम आई है, मगर कभी किसी हार का सामना करना पड़ा, कभी किसी ने जीत का सेहरा पहना है. मगर दोस्तों एनसीसी ट्रॉफी 2026 का आज का पहला दिन महासंग्राम का एक लाजवाब बेमिसाल होता हुआ नजर आया. क्योंकि दोस्तों ये तीसरा मुकाबला ऐसा लग रहा था कभी पांजू जीतेगी तो कभी वहाँ पर वसई कोलीवाड़ा A1 जीतेगी. ऐसा करते करते मुकाबला आखिर में वो आखिरी गेंद पर वो कैच बन जाता, मैच बन जाता. मगर दोस्तों कहते हैं ना क्रिकेट अनुचित सा भरा हुआ ये खेल है. आइए चलेंगे मैच की तरफ. टाइम ऑन होता हुआ एकवीरा नायगांव टीम गेंदबाजी पर है तो कामन टीम पहले बल्लेबाजी पर है. पहली गेंद को ड्राइव किया, गेंद कवर डिस्टेंस पर जाती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा. अमन ने अपना खाता खोला, अतुल एक तरफ है. अमन अतुल की ये जोड़ी मैदान पर अमान शेख है, एक बेहतरीन खिलाड़ी है दोस्तों. क्यों टीम 94 क्योंकि दोस्तों अब 11 तारीख से वही कॉमन प्रीमियर लीग की शुरुआत भी हो जाएगी. तारे सितारे हमें देखने को मिलते हैं क्योंकि वही कॉमन प्रीमियर लीग के साथ सितारे उबारे गए हैं और वही सितारे आज इस मैदान पर. अतुल स्ट्राइक पर है, गेंदबाजी पर विशाल. टाइम ऑन है. एक शॉट देवा 25 मिनट में आपको 5 ओवर पूरे करने हैं. अगली गेंद अतुल की आती हुई सुइशीट करना चाहते थे मगर गेंद और बल्ले का संबंध है. गेंद विकेट कीपर के दस्तान में जाकर झुकती हुई शैलू वहां पर विकेट कीपर पर है. एक बड़ा नाम टेनिस में बड़े टीमों को खेलते हुए भी नजर आए. अब ये दो खिलाड़ी गेंदबाज विशाल कोहली की बात की जाए अबाउट 40, उसके बाद विकेट कीपर पर शैलू है. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी बल्लेबाजी की है. चेंज पे वेरिएशन था देखिए अपने हाथ पर गेंद की उंगली को फेरा और उसके बाद गेंद विकेट कीपर के दस्तान में जाकर छुपती हुई डॉट बॉल. अतुल अब थोड़े से भी सडर करते हुए नजर आएंगे मगर वहां पर रन संख्या बनानी है क्योंकि 200 जवाब देना होगा. इसके पहले मुकाबले में आपने देखा 62 रन पहले मुकाबले में हमने बेहतरीन अंदाज में वो रन संख्या देखी मगर नाकाम होते हुए नजर आई थी वहां पर शिरगांव टीम. अगली गेंद विशाल की, अब कदमों का इस्तेमाल किया, जड़ में गेंद दी, हल्का सा खेला, गेंद कवर सीजन पर जाती हुई 1 रन के साथ अतुल ने अपना खाता खोला, टीम को पहुंचाया 2 रनों पर. क्योंकि दोस्तों इससे पहले मुकाबले में पैसा वसूल मुकाबले हमें देखने को मिले. एनसीसी ट्रॉफी 2026 27वां साल है. सभी को मुबारक हो ये साल. और दोस्तों ये टूर्नामेंट किसके पक्ष में जाएगा 9 तारीख फरवरी की तय करेगी. मंडे का दिन होगा, शाम का समय होगा. मगर आज कौन सी टीम क्वालिफाई कर जाएगी. अमन अगली गेंद खेलता यार आउट साइड मैदान के ऊपर से खेला, गेंद गैप में जारी है वाइड स्लॉन्ग पर, गेंद सी मारे का बार 4 रनों के लिए फरार. मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा बार. कमान डीजे
तो जाकर पहुंचा हुआ 6 रनों पर, क्योंकि पहला मुकाबला आपने देखा था 94 ढानू के बीच वर्सेस आगे टीम थी वहां पर शिरगांव। वो शिरगांव पहला मुकाबला शिरगांव टीम ने गंवाया था। दूसरा मुकाबला बहुत ही बेहतरीन हमने देखा, मगर ये चौथा मुकाबला देख रहे हैं। ओह, अच्छी गेंद, टपक गिरने के बाद थोड़ी सी अंदर आती हुई, बल्लेबाज उस गेंद को देखते रह गए, छोड़ा जाए या फिर खेला जाए, और आइन टाइम पर उस गेंद को छोड़ा गया। गेंद विकेट कीपर शैलू के हाथ में जाकर छुपती हुई। ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला। टीम की रन संख्या है 6 बिना कोई नुकसान के। टीम 94 11 टीम की। हार्दिक स्वागत है एनसीसी ट्रॉफी 2026 में। डीबीएन लाइव पे तमाम जनता हमें दोपहर के शेन में सुन रही है, देख रही हो, तमाम जनताओं का हार्दिक स्वागत है। निमेश गेंदबाजी पर आएंगे। टीम के लिए दूसरा, अपने लिए पहला ओवर लेकर एक बेहतरीन गेंदबाज, क्योंकि थोड़ी दिन पहले हमने प्रहार ट्रॉफी देखी थी, लेजर क्रिकेट का महासंग्राम देखा था, और उसमें वहाँ पर बेहतरीन गेंदबाजी की थी, मगर थोड़े से नाकाम हुए थे। इसी क्रिकेट का खेल कभी हाँ कभी ना, क्योंकि अब ये टेनिस क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं। इतिहासी नारंगी के मैदान पर अतुल खेलने के तैयार है। जड़ में गेंद ड्राइव किया, गेंद लंगों पर जाती हुई, जब तक इनको फील किया जाएगा विशाल कोहली द्वारा। रुपेश कोहली को आप देख रहे हैं। अच्छी टीम इक्वीरा नायगांव टीम, जो कि दोस्तों वो किताब जीतने में हासिल हुए थे। हर साल में खेल बदला है, मगर लगातार 2 साल अभी तक कौन सी टीम ने एनसीसी ट्रॉफी को जीता नहीं। ये इतिहास है इस नारंगी के मैदान का। बैक टू बैक किताब किसके हाथ में नहीं लगे, मगर गेंदबाज, बॉलर, बैट्समैन की भी बात की जाए तो हर बार सीरीज में कोई खिलाड़ी बदला है, गेंदबाजों में बदला है, बल्लेबाजी में बदला है। मगर आज कौन सी टीम क्वालिफाई करेगी? मंडे पीर का दिन किसके नाम पर होगा? मंडे का दिन 9 तारीख किसके नाम की जाएगी? अमन आगे गेंद खेल तैयार है। स्ट्रेट ड्राइव खेला है, लंगों पर खिलाड़ी है, मगर देखते रह जाएंगे। गेंद सी मारे का बाद कड़क सिक्सर, 6 रन। पर गेंद थी, वी में खेला हुआ शॉट, गेंद बल्ले पर आई और गेंद ने हवाई सफर करते हुए गेंद सीमारे का बार। अमन के बल्ले से आता हुआ एक मैक्सिमम 6 रन। ये दोस्तों अगली गेंद निमेश फेंकने तैयार। अब थोड़ा सा उंगली पर फेरी थी उस गेंद पर, शॉर्ट गेंद थी, खेलना चाहते थे पॉइंट पर, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पाए। गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। स्कोर अपनी जगह पर रुका हुआ 13 रनों पर। दूसरा ओवर पगड़ी पर चलता हुआ स्ट्राइक पर है, एक बेहतरीन सिक्सर, एक चौके की मदद से बल्लेबाजी कर रहे हैं। 11 रनों पर 5 गेंदों का सामना किया है। फिर पैरों पर गेंद दी, गेंद को अब स्क्वायर बाउंड्री लाइन के बाहर, 1 बॉल, सी मारे का बाहर, 4 रनों के लिए फरार। प्रीमियर लीग गांव कप खेले जाते हैं, उसके साथ ही तमाम तारे सितारे उभर कर आते, और उसमें से अमन बेहतरीन बल्लेबाजी का जलवा भी करता हुआ नजर आ रहा है, क्योंकि अकबर बल्लेबाजी के लिए आने बाकी है, साहिल अंधार, तमाम बड़े बड़े खिलाड़ी खमन टीम में है। शॉर्ट गेंद थी, पूल है, पावरफुल, वंडरफुल एंड ब्यूटीफुल सिक्सर, 6 रन। खमन डीजे ऑफ स्टंप पर गेंद को ऑन साइड पर मोड़ दिया था, और गेंद डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए फरार। ये दूसरा बेहतरीन मैक्सिमम 6 रन है अमन के बल्ले से आता हुआ।
और टीम की रन संख्या को पहुंचाया 23 पर, खुद पहुंचे 21 रनों पर। अब निमेश थोड़े से महंगे साबित हो रहे हैं। अभी तक 5 गेंदों में 17 कोई विकेट लेने में सफलता हासिल नहीं की है, मगर ये गेंदबाजी चलेगी तो परेशानी हो जाए। अब आप स्कोर 76 दिखा रहा है, मगर कौन से अंदाज में पहुंचेगी टीम 94 कामन। फिर फुल टॉस गेंद आपके हाथ में, मिड ऑफ के ऊपर से लॉन्ग ऑफ पर, देखने को अंपायर का निर्णय। 1 बाउंस के सी मारे के बाद मिलेंगे रन, 4 होगा बेटा पार। कमॉन डीजे। चेंजअप पे सदाली के वारों से फुल टॉस गेंद थी और अमन ने कहा कि फुल टॉस गेंद तो मेरे लिए तोहफा आया, और मिड ऑफ के ऊपर से लॉग ऑन बॉल लेने के बाद गेंद को फेंक दिया। अब 2 ओवर पावर प्ले के समाप्त। रन संख्या की बात की जाए तो रन संख्या बनी है 27, 27 रन बने हैं। 13.5 की रन रेट से बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है, मगर अब आने वाली 4 ओवर है। 8 गेंदों का सामना किया, देखिए 13, 13.5 की रन रेट से खेला जाए तो 81 दिखाता हुआ, 14 की रन रेट से खेला जाए तो 83 और 16 की रन रेट से खेला जाए तो 91 रन बन सकते हैं। मगर कितने रनों पर ब्रेक लगाएगी इक्विला नायका गेंदबाज। विशाल कोहली गेंदबाजी पर है, अतुल स्ट्राइक पर अगली गेंद खेलने तैयार है। आउट साइड पर गेंद को खेला, गेंद हवा में, खिलाड़ी उसके आज के नीचे है, नहीं करेंगे गलती। अतुल की खेलने को लगता हुआ विराम, बल्लेबाज बैक टू डग आउट, गॉन। ज्यादा खास अपनी टीम के लिए नहीं कर पाए, मगर वहां पर अमन अपने टीम के लिए जलवे दिखा रहे हैं। चलिए, और एक टीम का होनहार बल्लेबाज कोई भूलेगा इस मैदान पर वो बल्लेबाजियों को। राहिल अंसारी न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए टीम 94 क्रमांक 3 पर। आप ये साझेदारी बननी चाहिए। विशाल कोहली को सफलता आई है, क्योंकि दोस्तों ये मैदान पर मानव सीरीज का हकदार बाइसिकल आपने देखी थी, वो राहिल अंसार की बल्लेबाजी का जलवा देखा था। और दोस्तों ऐसा लगा था कि टीम 94 कामन उस मुकाबले से दूर होती हुई नजर आई, मगर जब राहिल अंसारी मैदान के अंदर गए थे तो पूरा कामन इस मैदान पर लौटा था। और वो बल्लेबाजी का जलवा क्या फिर से वही दोहराते हुए नजर आएंगे? करना होगा, क्योंकि दोस्तों ऐसे लगते हैं ना, कुछ टीम प्रभाजित के छाये में जाती है, फिर कोई बल्लेबाज जाके अपना रूप दिखा देता है मैदान पर, फिर वो एरिया झूम उठता है और फिर एरिया से तमाम खिलाड़ियों ने आकर उसका हौसला बुलंद किया था। फिर वहाँ पर बात की जाए तो हमारे हजरत जी सर जी की एक बेहतरीन व्यक्ति है कामान की, उन्होंने सभी को लेकर आकर इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाई थी। वही राहिल अंसारी मैदान के अंदर बल्लेबाजी पर है, क्योंकि कामन प्रीमियर लीग का थोड़ी दिनों के बाद हम देखने जाएंगे। विशाल कोहली गेंदबाजी पर तैयार है, राहिल स्ट्राइक पर खेलने तैयार। पॉइंट है शॉर्ट फाइन शॉर्ट थर्डमैन पर। आउटसाइड पर आते ही 7 ऑस्टम की गेंद को खेल दिया डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए फरार। कमांड डीजे। क्या लपटा इस गेंद को, और गेंद सीमा रेखा बार 6 रनों के लिए फरार होती हुई। स्कोर आप जाकर बता हुआ 33। मैंने कहा ना ये बल्लेबाज, क्योंकि दोस्तों गेंदबाज हो फिर बल्लेबाज, किसी के लिए वो मैदान नया नहीं है। गेंदबाज भी उतने साल इस मैदान पर खेल चुके हैं और राहिल भी इस मैदान के अनुभव से है कहां पर गेंद आएगी। क्योंकि दोस्तों टेनिस लेजर का बहुत बड़ा अनुभव दोनों के पास है, क्रिकेट में विशाल कोहली के पास भी है, उतने अनुभव होगा। गेंदबाज बल्लेबाज मैदान के अंदर अपने बल्लेबाजी का जलवा बिगड़ते हुए राहिल।
बेहतरीन गेंद, देखिए जड़ में गेंद थी, एक है पूरा होता हुआ मना किया, क्योंकि कॉलिंग होना बहुत जरूरी है। ये जड़ में गेंद थी। अब दोनों बल्लेबाज मैदान पर हैं। क्यों है दोस्तों, एक तरफ बड़े मियां तो एक तरफ छोटे मियां मैदान के अंदर बल्लेबाजी पर है। अगली गेंद विशाल फेंकने की तैयार। ऑन साइड पर गेंद को खेला, गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा। एक रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 35 रनों पर, तीसरा ओवर प्रगति पर चलता हुआ। राहिल अंसारी खेल रहे 7 रन बनाकर 2 गेंदों का सामना किया है। बेहतरीन बल्लेबाजी है। टीम 94 कामन पहले बल्लेबाजी पर है और ये हेलीकॉप्टर उड़ गया, पत्रा तोड़ सिक्सर, 6 रन। कम ऑन डीजे। और वही बल्लेबाजी हेलीकॉप्टर उड़ाया था और ये बार भी वही हेलीकॉप्टर उड़ा और गेंद सीमा रेखा बाहर। बेहतरीन बल्लेबाजी राहिल के द्वारा। क्या बल्लेबाजी का जलवा बिगड़ते हुए विशाल अब महंगे साबित हो रहे हैं। स्कोर आगे जाकर पहुंचा हुआ 41 रनों पर और एक हेलीकॉप्टर मैदान पर, गेंद हवा में, खिलाड़ी है, बेहतरीन कैच और बड़े बल्लेबाज मैदान के बाहर। राहिल अंसारी गॉन। कमांड डीजे। में देख सकते हैं अब स्टंपर छड़ में गेंद थी, उसके खोद के निकाला था मगर इतना टाइमिंग नहीं कर पाए थे राहिल। और मिड विकेट पर एक बेहतरीन कैच, बल्लेबाज बैक टू डगआउट। अकबर न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए 3 ओवर का खेल समाप्त। रन संख्या 41 बनी है। अब 3 ओवर में क्या वो 40 का आंकड़ा देखेंगे, 30 का देखेंगे, मगर गेंदबाज विचार करेंगे 18 गेंदे 20 या 22। अकबर शेख का न्यू बैटर। टीम 94 कामन एक बेहतरीन बल्लेबाज रहे अपने जामियाने के, मगर आप अपने टीम को सजाना होगा क्योंकि एक बेहतरीन मुकाबला आप देख रहे। टीम 94 कामन के बीच और एक तरफ एकवीरा नायगांव। छब्बीस रन पर खेले अमन। सुई चीट किया है पहली गेंद पर और गेंद जाएगी, देखने का अंपायर का निर्णय क्या आएगा। मगर देखना होगा अब गेंदबाजी पर कपिल को लाया गया मगर पहली गेंद सुईशीट किया है और सुईशीट हर अमन के लिए बड़ी बात नहीं है मगर वाकई में दोस्तों वाकई में टीम 94 खामन इस मैदान पर गिरी है। और खामन प्रीमियर लीग आप देखेंगे तो ये तमाम 11 खिलाड़ी जो खेल रहे हैं ना वो आइकॉन के रूप में खेलेंगे। ये रूबा है तमाम कॉमन प्रीमियर लीग का थरार है। मगर दोस्तों यहाँ पर अब एनसीसी ट्रॉफी आप देख रहे हैं उसमें अमन का बल्ला माशाल्लाह बोल रहा है। अमन पहुंचे 10 गेंदों पर 32 पर, टीम को पहुंचा 47 पर, मुझे स्कोर 90 का दिखा रहा है। मगर क्या वो बल्लेबाजी होगी
अमन द्वारा क्या बल्लेबाजी का जलवा होता हुआ। डीप लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी, मिड ऑफ पर एक खिलाड़ी तैनात है। कपिल की अगली गेंद आउट साइड पर गेंद को गैप में खेला है। निमेश जब तक गेंद को फील कर पाएंगे, एक रन आसानी से पूरा होता हुआ। एक रन के साथ स्कोर 48 पर जाकर पहुंचता हुआ। अमन जाकर पहुंचे 33 पर, टीम को वजह 48 पर। अभी भी 16 गेंदों का खेलाना बाकी है। ये चौथा मुकाबला आप देख रहे हैं। पहली फेरी का आखिरी मुकाबला चल रहा है, इसके बाद दूसरे फेरी की शुरुआत होगी। कपिल की अगली गेंद और एक बेहतरीन शॉट है, लंगा पर खिलाड़ी है। अब नहीं करेंगे गलती, वहां पर अकबर को भी लौटना होगा। बल्लेबाज बैक टू द आउट गॉन। दोनों टीमों के लिए उतना टाइमिंग है, टाइम लगाया गया है। क्योंकि बात की जाए तो अभी 6 मिनट का टाइम बचा है। वहां पर एक फिर नायकों के लिए पूरे 5 ओवर, इसके बाद भी एक ओवर पूरा करना है। ये चौथा ओवर प्रगति पर चल रहा है। ऑफ स्टंप पर गेंद थी, देखिए लॉन्ग ऑन पर खेला था अकबर ने, मगर इतना टाइमिंग नहीं कर पाए थे उस गेंद को। अच्छा कैच वहां पर सनी द्वारा। तंबई निबाटर मैदान पर, तंबई पाटिल गेंद बल्लेबाजी पर जाते हुए। कदमों का इस्तेमाल कर खेलना चाहते, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं। गेंद विकेट कीपर के दस्ता में डॉट बॉल। चौथा ओवर मैदान पर चलता हुआ। ऑफ स्टंप अगर फिर खेलना चाहते थे दिमाग, मगर नए गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पा रहे। अच्छी गेंदबाजी अब कपिल द्वारा बैकअप किया। एक चौका आने के बाद एक सिंगल, उसके बाद विकेट, फिर लगातार 2 गेंदे डॉट। अब प्रेशर बल्लेबाजों पर बढ़ता हुआ। फिर अच्छी गेंद झपक गिरने के बाद सीधी विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। लगातार 3 गेंदे डॉट, उसके बाद 5 रन देके एक विकेट अपने नाम किया। स्कोर है 48। 3 विकेट के नुकसान पर टीम 94 खावन। कमान दीजिए विकेट। पूरे करने के लिए आपके पास वक्त बचा है। एक वीर रन आएगा और टीम तोशी गायगरा संशीता गेंदबाजी पर आएंगे। टीम के लिए 5वां, अपने लिए पहला ओवर लेकर सामने है अमन। बेहतरीन बल्लेबाजी 33 पर खेल रहे हैं। आप 12 गेंदे हैं, 48 रन स्कोरबोर्ड पर दिखाते हुए 3 ओवर का 3 विकेट का नुकसान करती हुई टीम 94 खामन। स्टंप पर गेंद है थोड़ी सी अंदर के करीब और गेंद विकेट कीपर के दस्ता में डॉट बॉल। वाइड यॉर्कर देखने को मिलता हुआ। चलिए अब थर्ड अंपायर पर रिफर किया। आइए थर्ड अंपायर, और ये निर्णय वो हमारे ऑन फील्ड अंपायर को पहुंचा दीजिए। बल्लेबाज टीम ने रिफिल दिया है।
आइए हमारे थर्ड अंपायर के लिए अमर है हमारे, इस निर्णय को पहुंचाएंगे हमारे ऑनफील्ड अंपायर तक। स्कोर 48 पर है, 5वें ओवर की शुरुआत हुई है। थर्ड अंपायर देख रहे अमर पाटिल इस निर्णय को हमारे ऑनफील्ड अंपायर तक पहुंचाएंगे। इधर फेयर डिलीवरी। चलिए यहां पर क्योंकि दोस्तों एक रिच वाइड है, आप देख सकते हैं। और ये डॉट बॉल के साथ स्कोर अपनी जगह पे रुका है, जिसकी अगली गेंद 48 रनों पर है। आउट साइड पर गेंद को खेला निमेश, जब तक गेंद को फील्ड करेंगे लॉन्ग ऑन पर। एक रन के साथ रन संख्या जाकर पहुंची हुई 49। क्योंकि वहां पर एक ही रिव्यू आपके पास था, वो आपने गवाया। टीम 94 कॉमन 34 रन पर खेल रहे हैं अमन, और उसके बाद स्कोर है 49। निमेश की अगली गेंद रंजीत की ऑफ स्टंप पर गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते गेंद, बल्ले का संबंध नहीं, डॉट बॉल। ये लगातार चौथी गेंद डॉट किए हैं। तो मैंने देखिए आपका रंजीत की गेम ऑफ स्टंप पर गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे गेंद, विकेट कीपर के दस्तान में जाकर चुपती हुई डॉट बॉल। जितनी डॉट गेंद होगी उतनी परेशानी आपको हो जाएगी, क्योंकि आपको एक टारगेट सेट करना है, अपने गेंदबाजों को लड़ने वाली रंग संख्या खड़ी करनी है। तो आप जितनी डॉट गेंदें होगी बल्लेबाज उतने प्रेशर में हो जाएंगे, दबाव में होंगे। रंजीत की अगली गेंद आउट साइड खेलना चाहते थे गेंद, शरीर पर लगी, विकेट गया। ये देखिए और गेंद डॉट है। अच्छी गेंदबाजी अब संचित द्वारा। ये 5 लगातार ये गेंदें डॉट करते हुए टीम में वहां पर खराब बल्लेबाजी का नजारा पेश करे। आपको जानना है कि कौन सा बल्लेबाज सेट है, उसको कहां पर बल्लेबाजी पर लाना है, कहां पर से वो बल्लेबाजी का जलवा बिखर रहा है। 8 गेंदों का खिलाना बाकी है, 5 ओवर बगरी पर चलता हुआ। आउटसाइड पर खेला, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है, जब तक इनको फील्ड किया जाएगा 1 रन जरूर मिलेगा। टीम की रन संख्या जाकर पहुंची हुई 50 या 50 दावा पूर्ण होता था। 50 रन पूरे होते हुए टीम 94 कॉमन 11 टीम के 7 गेंदों का खेल आना बाकी है। 34 पर खेल है अमन, 13 गेंदों का सामना किया। 5वां ओवर पगीदा मैदान पर चलता हुआ नजर आ रहा है। संजीत की अगली गेंद आउटसाइड पर गेंद हवा में, खिलाड़ी बनेंगे दर्शक बनेंगे दीवाने के, सी मारेगा बार षटकार 6 रन। आखिरी गेंद आप देख सकते हैं 5वें ओवर की शॉर्ट गेंद, बेहतरीन शॉट खेला वहां पर अमन ने, और टीम को आगे पहुंचा हुए थे 56 रनों पर। 56 रन बने हैं, 56 रन बने हैं। अमन पहुंचे 40 पर। कपिल गेंदबाजी पर आखिरी ओवर लेकर तैयार होते हुए खाड़ी एंड से कपिल पाटिल है गेंदबाजी पर आखिरी ओवर। और हमारे दोनों कमेंटेटर इस ग्राउंड का फुल मुलाकात लेते हुए नजर आ रहे हैं। एक तरफ मास्टर कमेंटेटर तुकाराम सर जी, उसके बाद भरत राउत सर जी हैं। पहली गेंद लिखसम थी, ऑनसाइड खेलना चाहते थे मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पा रहे। थम्मई को खेलना होगा, 5 गेंदे हैं। क्या आप यहां पर ये थम्मई की 6ठी गेंद डॉट आई, 1 रन पर खेल रहे हैं, 7 गेंदों का सामना किया है, मगर जितनी गेंदें आप डॉट करेंगे ना उतना आप दबाव पर आ जाएंगे। कपिल की अगली गेंद हाँ, यहां पर विकेट डालना होगा। हम
क्योंकि वहां पर कॉलिंग थी, क्योंकि 200 हर गेंद एक डॉट है, उसके बाद गेंद को खेलना चाह रहे थे, एक एक गेंद एक डॉट से प्रेशर बढ़ रहा था। अब 4 गेंदों का खेल आना बाकी। स्कोर की बात की जाए तो 56 रन बने। आइए सुनते एक मधुर संगीत, फिर आते हैं मैदान के और। कमान डीजे राज। आटर मैदान पर दाखिल होते हुए 4 गेंदों का खेल आना बाकी है कि ये 4 गेंदों में हमें इस टूर्नामेंट का पहला अर्धशतक देखने को मिल जाएगा। 40 रन पर खेल रहे हैं अमन मनीष निबाटर मैदान पर आए हैं। अच्छी गेंद और टपक गिरने के बाद अष्टम से कट होती हुई सीधी विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। कदमों का इस्तेमाल किया था अमन ने। अब 3 गेंदों का खेल आना बाकी है। स्कोर 56 पर रुका हुआ। 4 विकेट के नुकसान पर टीम 94 कॉमन 11 टीम का। अच्छी गेंद वहां पर ऑस्टम पर थी, ऑन साइड खेलना चाहते थे अमन, मगर लगातार ये चौथी गेंद डॉट है। क्या इस ओवर का मॉडर्न ओवर देखने को मिल जाएगा कपिल द्वारा, या फिर बल्लेबाजी में अमन अपनी टीम के लिए 50 रन खुद के लिए जोड़ पाएंगे और टीम को आगे पहुंचा पाएंगे। ऑन साइड खेलने के मिस टाइम शॉट, गेंद हवा में, वहां पर विकेट कीपर शैलू गए हैं, नहीं करेंगे गलती, और बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन। 5वां विकेट गॉन। ये आप देख सकते हैं अमन का 235 का स्ट्राइक रेट का बेहतरीन बल्लेबाजी की अमन ने अपनी टीम के लिए। अमीद खामद का निबाटर मैदान पर आखिरी गेंद खेलने गए हैं, मगर दोस्तों खुशी दिनों के बाद खामन प्रीमियर लीग भी हम देखेंगे, थरार है, मगर ये आखिरी गेंद कपिल की तारीफ करनी होगी। अभी तक गेंदबाजी में अपने जलवे बिखरे हैं, गेंदबाजी लाजवाब हुई है कपिल द्वारा। कोई बल्लेबाजों को आखिरी ओवर में भी खुलने नहीं दिया। उससे पहले भी 7 रन दिए थे, 1 विकेट अपने नाम किया। अभी तक 2 विकेट अपने नाम कर 7 रन दिए। आखिरी गेंद ये सुनिश्चित करना चाहते थे, और वहां पर क्लीन बॉल, मैडन ओवर और 2 विकेट। जोरदार ताली होने दीजिए, इस टूर्नामेंट की पहली मैडन ओवर कपिल पाटिल के नाम रहती हुई, और 2 विकेट अपने नाम की है। बेहतरीन गेंदबाजी। स्कोर है 56। 57 रनों का टारगेट रेस करना होगा। 3 विकेट अब कपिल के नाम आई है, मगर दोस्तों इस ओवर में 2 विकेट, इससे पहले एक ओवर में अपनी नाम पर डंका बजाया था कपिल ने। बेहतरीन गेंदबाजी की। अब वहां से क्या टीम वापसी करेगी, एक भी रन आएगा, मगर दोस्तों देखना होगा एक ब्रेक के बाद। यू गए यू आए, कमान डीजे। देखिए अमन शेख की बल्लेबाजी, 17 गेंदों में 40 रन रहे तुषार। उसके बाद 5 गेंदों में 2 रन राहुल अंसारी के। 4 गेंदों में 13। अकबर कोई खाता नहीं खोल पाए। तुषार 1 रन पर। उसके बाद लगातार 2 गेंद पर कोई बल्लेबाज खाता नहीं खोल पाए। 56 रनों का यहाँ पर रन बना चुकी है टीम 94 कामन। उसके बाद 57 रनों का टारगेट है। मुकाबला बिग फाइट है, क्योंकि दोस्तों ये नारंगी का मैदान है। इतिहास मैदान पर हर बार खेल पलटवार दोपहर के क्षेत्र में हमने देखा है, क्योंकि इससे पहले भी हमने देखा है। नेक्स्ट मैच, चलिए दोनों टीम कर्णधार या आपल्याला विनंती करतो टॉस साडी जय अर्नाळा टीम कर्णधार आपल्याला विनंती करतो टॉस साडी या, और टीम 94 धान्यू दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की टॉस साडी या।
जयो दुर्गेश 11 अन्नाला टीम के कप्तान जल्द से जल्द टॉस के लिए आ जाए। और उसके बाद गाँव देवी जानू टीम 94 जानू टीम, क्योंकि एक टीम 94 कॉमन खेल रही है मैदान के अंदर। चला विश्वनाथ यादव आपके कप्तान को जल्द से जल्द भेजे और वहां पर विघ्नेश आपसे भी विनती है कि अपने कप्तान को टॉस के लिए भेजा जाए। दूसरी फेरी का पहला टॉस हम देखने जाएंगे, मगर दोस्तों काम आ जाइए, बने रहिए हमारे साथ डीबीएन लाइव पर, क्योंकि ये एनसीसी ट्रॉफी 2026 का थरार है, 27वां साल है और थोड़ी देर में क्या इसका जवाब मिलेगा नहीं मिलेगा, इसकी अगली आवाज माइक्रोफोन पर दो बेहतरीन आवाजें सुनेंगे आप। एक पांजू की बुलंद आवाज, एक सरवा होगी तुकाराम मांगेला सर जी, और उसके बाद आप देख सकते हैं अमर सर जी को हमारे स्क्रीन पर दिखाया जाता हुआ। उसके बाद योगेश सर जी को है। तमाम व्यक्ति है जो मेहनत करते हैं, इस नारंगी की तमाम की शानदार है। ये आप स्क्रीन पर देख सकते हैं हमारे को। और उसके बाद योगेश सर जी पूरी इंजॉय कर रहे हैं और इंजॉय करेंगे, क्यों नहीं दोस्तों। इस टूर्नामेंट को सजाने में मेहनत है, दिन रात की है हर नारंगी के तमाम व्यक्तियों ने इस टूर्नामेंट को 27वां साल। ऐसे कितने टूर्नामेंट हमारे सामने आए चले गए, मगर दोस्तों ये परंपरा अभी तक इस नारंगी के मैदान पर 27वां साल चलता हुआ। आइए दोस्तों, मुकाबले की शुरुआत होगी। माइक्रोफोन पर दो बुलंद आवाज जिन्होंने इससे पहले मुकाबले को अपने आवाज से तमाम जनताओं में फैला दिया था, वो मैच क्या बेहतरीन बना था, आखिरी गेंद तक वो मुकाबला चला था। मगर आइए दोस्तों, ये मुकाबला कहां तक पहुंचेगा, कहां तक नहीं पहुंचेगा, सुनते हैं अगली दो आवाज। तुकाराम मांगले सर जी एक तरफ है, एक तरफ है भरत राव सर जी। धन्यवाद झैरभाई, यांचा आवाज आपण ऐकत होतात। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित एनसी चषक 2026 पुढच्या सामन्याचे नाणेफेक सुनील पाटील यांच्या हस्ते हा टॉस दानिव संघानं टॉस जिंकलाय। लगेच आपला निर्णय देखील कळवा। दानिव टीमनं टॉस जिंकला। दुसऱ्या फेरीचा तो पहिला मॅच असणार आहे। इथे टीम 94 दानिव आणि दुसऱ्या बाजूला जयू दुर्गेश 11 अर्नाला, यामध्ये हा सामना असणार आहे। चालू सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे। एकविरा नायगाव आणि दुसऱ्या बाजूला टीम 94 कामन, हे दोन संघ असे आहेत, जसं चर्चा केली होती, झैरभाईने देखील उल्लेख केला होता। टीम 94 कामन 2023 वर्ष, त्यावेळेला अगदी ते सेमीफायनल मधला थरार आपण पाहिला होता। राहीलची ती एकाकी झुंज आणि त्या 2023चा तो मॅन ऑफ द सिरीज अर्थात हा सायकल प्राप्त केली होती राहीलनं। तर मागच्या वर्षी 2025ला जर पाहिलं तर एकविरा नायगाव संघ उपविजेता संघ ठरला होता। फायनलमध्ये तो पराभूत झाला होता आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जर पाहिला तर बॅटिंगमध्ये तर होताच, पण संजीत कोळी द बेस्ट बॉलर म्हणून मागच्या वर्षीचं ज्याला आपण गौरवण्यात आलं होतं, तो देखील या सामन्यामध्ये खेळतोय। चांगली गोलंदाजी त्याने देखील या सामन्यामध्ये साकारलेली आहेत। का जाऊन पहिला धमाकेदार सुरुवात झाली होती पहिल्या 3 षटकापर्यंत, पण कपिल आणि त्यानंतर संचितचं ते षटक कदाचित थोडंसं टर्निंग पॉईंट ठरलं, खास करून संचितची ती शेवटची ओव्हर, ज्याच्यामध्ये कपिलची शेवटची ओव्हर आणि निमित्त ते महागडे षटक होतं। भारत राऊत आमचे पांजूचे समालोचक मित्र जॉईंट होतील। 36 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता आहे। दोन्ही संघ जसं आपण चर्चाही करतोय, एनसी चषकाचा काही इतिहास आहेत, जो बॅनर आहे त्या बॅनरवरती जे चॅम्पियन आहेत ते चॅम्पियनचा उल्लेख असणारा तो बॅनर आहे की कोणी कुठल्या वर्षी चॅम्पियन बनलेला आहे। जसं नायगावचा उल्लेख केला होता की 2004ला, म्हणजे मागच्या वर्षी मी म्हटलं होतं की 2 दशकाहून अधिक काळ गेला ते चॅम्पियन, गेल्या वर्षी अगदी त्या उंबरठ्यावरती ते पोचलेले होते। आणि दुसऱ्या बाजूला टीम 94 कामन आहे आणि तो सामना अजूनही आठवत आहे, म्हणजे रात्रीचा तो थरार टीम 94 कामन त्यांनी केलेला प्रयत्न बोरशेतीच्या अगेन्स्ट ती राहील अन्सारीची बॅटिंग आपण पाहिली होती। त्याच्यामुळे हा सर्व इतिहास आहे या एनसी चषकाचा आणि खास करून 4-5 वर्षाचा खेळ पाहिला तर तिथे देखील नायगाव असेल, कामन असेल, त्याने आपला खेळ भरलेला आहे। विशाल कोळी आणि दुसऱ्या बाजूला सतेज कोळी ही जोडी मैदानावरती पहिले षटक हाताळण्यासाठी मनीष। पहिला चेंडू व्हाईट बॉल भरपूर बाहेर आहेत, व्हाईट बॉलचा इशारा होतोय, मनीष डावरी येतोय। आणि एक गोष्ट तर नक्कीच आहे, म्हणजे कामन संघ दरवर्षी खेळतो, पण कदाचित त्या कामन प्रीमियर लीगमध्ये केलेली प्रगती म्हणजे प्रत्येक खेळाडूचा परफॉर्मन्स, त्याच्यामुळे कामनच्या संघामध्ये कायम नवीन नवीन खेळाडू येताना दिसल्यात। नक्कीच नक्कीच तुकाराम सर, गोलंदाज तयार, ऑफ साईडला चेंडूला कट केला गेला, पॉईंट रेझरमध्ये फिल्डर आहे, त्या ठिकाणी 1 धाव मिळणार। ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला तुकाराम सर, कामन प्रीमियर लीग खरोखरच
ही प्रीमियर लीग ज्या वेळेपासून सुरू झाली त्यावेळेपासून जवळपास नागळा परिसरपासून जे काही नागळापासून जवळजवळ जे काही क्रिकेटपटू टेनिस क्रिकेट खेळत आहेत त्या टेनिस क्रिकेटपटूने एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण झालं आहे. अनेक मोठमोठ्या संघाच्या माध्यमातून आज ते खेळाडू तुम्हाला खेळताना दिसत आहेत आणि याचं कारण कॉमन प्रीमियर लीग. हजरतभाई आणि त्यांच्या सहकार्याने केलेला प्रयत्न त्याच्यामुळे जो KPL आहे ना, म्हणजे आता ऑक्शन पार पडले, आता येणारच आहे ती KPL देखील येणार आहे, त्याच्यामुळे त्याचं देखील अगदी बिगुल वाजले. बॅटला लागलं थोडंसं आतमध्ये आला होता, जसा चेंडू लागला आणि थोडासा खाली गेला होता, जसा डिफ्लेक्शन होतं ना बॅटच्या, जेव्हा खालच्या टोकाला लागतो ना त्यावेळेला ते डिफ्लेक्शन होतं, चेंडू डीप होतो आणि तेच गेला होता. अकबर शेख आहेत बरोबर बिहाइंड द विकेट. चेंडू बघा मनीषचा ऑफ कॉर्नर चेंडू होता, बॅटला खालच्या बाजू लागला, ज्या थोडासा एजला लागला. एक धाव या चेंडूवरती, पूर्ण स्कोर 3. विशाल स्ट्राईक एंडवर गोलंदाज तयार त्या ठिकाणी. यावेळेस पूर्णतः बॉडीला फिरून खेळ होतं, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता अकबरचा. सतू आणि विशाल. सतू या खेळाडूच्या विषयी तुकाराम सर म्हणायचं गेलं तर या खेळाडूनं नेहमीच या नारंगीच्या मैदानावर चांगली बॅटिंग केल्या. सतूनं शकलून खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 3 आणि एक जर उल्लेख केला आपण मगाशी आपण कॉमन प्रीमियर लीगचा उल्लेख केला, बहुतांश खेळाडू आहेत ज्यात आयकॉनच्या माध्यमातून तुकाराम सर कॉमन प्रीमियर लीग खेळताना दिसतील. यावेळेस समोरच्या दिशेने खेळायचा होता, फटका फसलाय, जेलच्या खाली आहे फिल्डर, त्याने टिपलाय जेल. संपलाय खेळ. मिस्टर विशाल कोळी यावेळेस बाद. जसं गाणं देखील वाजलं गेलं होतं, मानाची पालखी आणि आमच्या याच नारंगी गावातनं आई एकविराचा पालखी पदयात्री सोहळा देखील संपन्न होत असतो. म्हणजे आता गुढीपाडव्याच्या नेक्स्ट डे बरोबर तो पालखी महोत्सवाला उत्सवाला सुरुवात होणार. विशाल कशा पद्धतीने बाजाले, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, बॅट थोडी हातामध्ये फिरली, चेंडू वर गेला आणि त्यानंतर मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते अमन याने टिपला झेल. एक चांगली इनिंग अमनची पाहिलेली आहे, 40 धावांची खेळी. पुन्हा दुसऱ्या अँगलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफ साईडनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्या प्रयत्नामध्ये विशाल बाद होऊन तंबूच्या दिशेने जात असताना लवकर यश लाभले मनीष. आणि जसं कॉमन प्रीमियर लीगचा उल्लेख केला ना, त्याच्यामुळे काय यंगस्टरला जे प्लॅटफॉर्म मिळाले ना ते भरपूर यंगस्टर दिसतात, नवोदित खेळाडू देखील दिसतात, त्याचा फायदा देखील होतोय. तशीच आता वसई तालुक्याचं क्रिकेट अजून एक अपग्रेड व्हावं यासाठी वसई विरार प्रीमियर लीग मागचं पहिलं पर्व पाहिलं होतं, आता दुसरं पर्व बरोबर 25 तारखेला सुरू होणार आहे. नक्कीच वसई तालुक्यातील क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यावेळेस प्रॉमिसिंग स्टोक नाही आहे, क्रॉसबाय डोडा आणि बॅडमिंटन स्टोक ज्याप्रमाणे आपण म्हणतोय त्याचप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मिळणार, जो उल्लेख आपण केला. खरोखर पर्व दुसरं आहे, मात्र याच वसई तालुक्यातील अनेक नामांकित खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार आहे. तुकाराम सरांनी जो आपण उल्लेख केला प्लॅटफॉर्म बघा, तुम्हाला नक्कीच काही काहींचं स्वप्न असेल, अनेक मोठमोठ्या स्पर्धा सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये सुरू आहेत आणि त्या अनेक स्पर्धांमध्ये खेळण्याचं स्वप्न अनेक खेळाडूंचं आहे. मात्र अशा स्पर्धांमध्ये ज्यावेळेस तुम्ही खेळणार त्यावेळेस तुमची चॉईस असेल ती पुढची मोठी स्पर्धा. गोलंदाज तयार. यावेळेस क्रॉस बॅट स्ट्रोक आहे, ऑफचा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय, मिड विकेट डीपला, चेंडूला फील्ड केलं गेलंय, सिंगल मिळणार. एक धाव, एका धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 5. पाठलाग आहे तो आपण बघितला, 57 धावांचा पाठलाग. पहिले षटक संपले, 1 गडी बाद 5 धावा. धावफलकावरती सतीश कोळी खेळतायत, 2 वरती विवेक खेळतायत, 1 वरती कंपॅरिझन पाहिलं तर कामांचा संघ 6 वरती होता आणि नायगावचा संघ आहे तो 5 वरती. 1 गडी बाद 5 धावा. आणि जसं आपण उल्लेख केला, बहुजन विकास आघाडी पुरस्कृती वसई विरार प्रीमियर लीग पर्व दुसरं असणार आहे, सीझन 2 असणार आहे आणि त्याचे लिंक आपल्याला एक 10 दिवसा अगोदर नक्कीच आपल्यापर्यंत लिंक पोहोचली होती, रजिस्ट्रेशन लिंक. त्याच्यावरती जवळपास 200च्या वरती लोकांनी आतापर्यंत नोंद केलेली आहेत खेळाडूंनी. पण त्यांच्यासाठी सांगतोय, आज 5 फेब्रुवारीचा दिवस आहे, रजिस्ट्रेशन करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज भाई आज मौका गवा बेटे ना, तो हमारे जहीर भाई कहेंगे 365 दिन इंतजार करना पडेगा. तसं आज रजिस्ट्रेशन तुम्ही करून घ्या वसई विरार प्रीमियर लीगला. तर ही पहिली स्पर्धा आपण बघतोय, तो गुडघ्याला थोडंसं वाकवलं तर खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये फील्ड केलं गेलं आहे. पण ती स्पर्धा तशी आहे कारण तिथे
वसई तालुक्यातील खेळाडू 16 संघामध्ये खेळणार आहेत. मागच्या वर्षी 12 संघ होते, आता 16 संघ आहेत, आयकॉन आहेत. आणि मागच्या वर्षी 2 लाखाची ती स्पर्धा होती, ती आता ती 4 लाखाची स्पर्धा झाली. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये देखील प्राईज वाढला जाणार आहे. या सर्व गोष्टी आहेत, अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, चर्चा होईल त्या VVPL वरती. नक्कीच चर्चा नक्कीच होणार आहे. यावेळेस व्हाईट यॉर्कर योग्य लाईन आणि लेंथ कौतुक असेल. सतूसारख्या खेळाडूला त्या ठिकाणी मात्र शांत ठेवलं गेलं आहे. खूप चांगली गोलंदाजी. 57 धावसंख्या. नेहमीच तुकाराम सर आपण नेहमीच म्हणता की 57 नाही तर 57 धावसंख्या. 57 म्हणजे 57 धावसंख्या या ठिकाणी समोर आहे नायगाव टीमच्या. योग्य जर तुम्ही पाठलाग केला नाही तर कायम तुम्हाला ते सतावणार आहे. त्याच्यामुळे तो पाठलाग किती कशा पद्धतीनं करतायत नायगावचा संघ. ऑफस्टॉमच्या बाहेर ड्राईव्ह करू काय करू थोडंसं द्विधा मनस्थितीमध्ये होते. चेंडूच्या वेगात बदल केला होता. प्रिन्स यादव बघा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. जशा पद्धतीने गोलंदाजी करतो एक तर डावखुऱ्या हाताचा एक चेंडू असतो जो पडतो बाहेर जातो. पण मिश्रण करतायत, अगदी मिश्रण करतात. हा चेंडू बघा अगदी थोडासा फ्लाईट दिली होती, हलका सोडला होता आणि त्याला ड्राईव्ह करू की मागे जाऊन कट करू, या ड्राईव्ह कटच्या मध्ये चेंडू निघून गेलाय तो डॉट बॉल निर्धाव चेंडू. सगळ्यात महत्त्वाचं काय तर नक्कीच प्रिन्स त्या ठिकाणी बॅटरला फॉलो करते तुकाराम सर. अगदी बॅटर ज्याप्रमाणे शपल होतं त्याप्रमाणे ती गोलंदाजी आपण यावेळेस सर पाहिला आपण तर लाईन खराब. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक सगळ्यात महत्त्वाचं काय रिच व्हाईट या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण ठेवला आहे आणि त्याचा बहुतांश गोलंदाज फायदा उचलत आहेत. त्याला कारण आहे, कारण आता सध्याच्या घडीला जे टेनिस बॉल क्रिकेट सुरू आहे त्याच्यातल्या काही बदल जे होतात ते बदल देखील आत्मसात करणं आवश्यक आहेत. त्या झालेल्या बदलाला पुन्हा एकदा इम्प्लिमेंटेशन करणं हे देखील आवश्यक आहेत. पुढ्यातला चेंडू होता, खेळायचा प्रयत्न मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण राहील होते. राहीलनं फील्ड केलंय चेंडूला. एक धावे चेंडूवरती पूर्ण. मोमेंटम सध्याच्याकडे जर पाहिलं तर टीम 94 कामांच्या दिशेने आहे. 1.4 षटकांचा खेळ, 9 धावा धापलकावरती आहेत. मोमेंटमला या बाजूला जर यायचं तर एक सिक्सर पाहिजे. विवेक आहे आणि विवेकला नेहमीच एक संकटमोचक म्हणून पाहिलंय स्ट्रायकर यांना. नक्कीच संकटमोचक काय ती भूमिका तू पार पाडणार का यावेळेस. चांगल्या प्रकारे बॉटमहँडचा वापर कर. चेंडूला पॉईंट रिझनमध्ये कट केलं गेलं. स्वीपर पॉईंट डीपला चेंडू अगदी बाउंड्री लाईन जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलं. 2 धाव नक्कीच सेव्ह केल्या आपल्या टीमसाठी. 2 धावा इथे मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने धावसंख्या फळकावर लागली गेली ती 11. जी स्थिती आपण सुरुवातीला पाहिली होती 94 टीम कामांची त्याचप्रमाणे आपण सध्याच्या घडीला स्थिती पाहतोय. स्कोरबोर्ड थोडासा थंड आहे. त्याला गरम करावं लागणार आहे, कारण मी का उल्लेख केला विवेक कोहली यांचा, म्हणजे एक थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये गेलं ना 2-3 वर्ष पाठी तर कदाचित सारंग विरुद्धचा मॅच अगदी शेवटच्या क्षणी ठोकलेला तो षटकार बॅटच्या आतल्याकडे लागला. शॉट फायनलला फील्ड करतायत. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. 2 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धापलकावरती 12. पाठला काय 57 धावांचा. 24 चेंडू आणि 24 मध्ये करायचे आहेत 45. अगदी बरोबर पहिल्या सामन्याचं समीकरण समोर आले. 24 मध्ये करायचे आहेत 45. 45. चार बघा, पहिलं षटक दुसरं षटक थोडेसे कमी धावा आतापर्यंत उभारल्यात. धावा उभारणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करता 57 धावांचा पाठलाग आहे. 2 षटकं संपल्यात. 12 धावा धावफलकावरती आहेत. हे नारंगी ग्रामस्थ क्रीडांगणाचं विहंगम दृश्य. सध्या टीम 94 कॉमन आफ्टर 2 ओव्हर 27 आफ्टर 2 ओव्हर एकविरा नायगाव 12 लॉस ऑफ 1 विकेट. एका गाड्याच्या मोबदल्यात 12 धावा धावफलकावरती आहेत. मी त्या वसईविरा प्रीमियर लीगचा उल्लेख तास करता केला, कारण ती अशी स्पर्धा आहे ज्यावेळेला तुम्ही खेळणार ना त्यावेळेला त्या 16 संघामधनं वसई तालुक्यातले चांगले दर्जेदार खेळाडू तर खेळणारच, पण एक ऑल इंडिया आयकॉन देखील खेळणार आहेत. आज त्याच्यासोबत खेळण्याची संधी तुम्हाला मिळणार. एक्सपिरियन्स येणार, अनुभव येणार आणि कदाचित त्याचा फायदा तुमच्या उर्वरित क्रिकेटच्या भविष्यासाठी होऊ शकेल. 101% 100% होणार, कारण इथे तुम्हाला प्रसिद्धी मिळणार. सगळ्यात महत्त्वाचं काय तुम्हाला इथे प्रसिद्धी मिळणार आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला प्रसिद्धी मिळणार त्यावेळेस नक्कीच तुमची निवड आणि जे व्यावसायिक संघ आहेत तुकाराम सर त्या संघाच्या माध्यमातून देखील कदाचित तुमची निवड केली जाणार आहे ऑलरेडी. त्याच्यामुळे वसई प्रीमियर लीग खेळताना नक्कीच तुम्हाला तुमचं 100% त्या ठिकाणी द्यायचं आहे. एक चांगला परफॉर्मन्स तुम्हाला त्या वसई प्रीमियर लीगमध्ये द्यावा लागेल, तर तुम्ही नक्कीच एक मी म्हणेल पुढे जाण्याचे चान्सेस तुमचे जास्त वाढतील. अजून आपण चर्चा करूया. 24 मध्ये 45 खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या मधोमध अजूनही येत नाहीत.
पूर्ण क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू बदल एकदा वे चेंडूवरती पूर्ण केलेत. आणि आपण काय करतोय माहितीये का, ती स्पर्धा कदाचित एक आज जसं रजिस्ट्रेशन करण्याचा शेवटचा दिवस आहे, पुढच्या 5 दिवसामध्ये कदाचित त्याचा ऑक्शन देखील होईल. म्हणजे आज तुम्ही या NCC चषकामध्ये खेळतात ना, इथला झालेला परफॉर्मन्स तिथे टीम ऑनर संघमालक तुमच्यावरती बोली लावणार आहेत. बरोबर, नक्कीच यात काही वाद नाहीये, कारण NCC कप आहे हा. यावेळेस काय चेंडू खेळ आहे, अगदी क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका सतूच्या बॅटमधून, षटकार. बाहेर गेले होते आणि काय फटका खेळाय बाई. सतीश नाम आहे, कधी कधी सतीश सांगतात त्याला, पण त्याचं सतीश स्टाइलिश स्ट्रोक, स्टाइलिश सतीश असं म्हणूया. तेज है भाई, तेज है, उनको पता है अब यहाँ से तेज जाना है, रफ्तार पकडणी है, वेगानं जायचं आहे. धावा धावलकावरती 19 आहेत. आणि त्या गोष्टीचा उल्लेख का केला, कारण त्याच्यावरती बोली लावणार. 1000 रुपयाचं रजिस्ट्रेशन आहे, पण कदाचित बेस्ट प्राईस तुमची म्हणजे अजून ठरायची आहे, पण तीही 2000 पासून सुरू होईल. त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूची बेस्ट प्राईस देखील त्या अंगानं वाढणार आहेत. तुमच्यावरती बोली लागणार, संघ होणार आहेत. आणि त्या VBPL मध्ये जे संघ मालक आहेत ना 16 आहेत, पण नारंगीचे 2 संघ मालक आहेत. त्याच्यामुळे ते पण बघतात. नारंगीचे संघ मालक 2 आहेत, 2 टीम खेळणार आहेत. त्याच्यामुळे संघ मालक तर ही स्पर्धा बघतायत. आणि जे काही संघ मालक आहे, ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला, तुकारामचा 16 संघ या चेंडूनंतर नक्कीच त्या विषयाकडे वळते. गोलंदाज तयार, त्या ठिकाणी समोर सतू आहे. मिस्टर मिस्टू काय फटका फसलाय, स्वतः गोलंदाज झेलच्या खाली पोहोचतोय. खूप चांगला कॅच टिपलाय, एक महत्वपूर्ण बॅटर. षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाजानं वापसी केली आहे, सतूला पाठवलं डगआउट रिजन मध्ये, आउट. ऑफस्टमच्या बाहेर गेले होते, पण मागचा चेंडू कसा ऑफस्टमवरती होता, आता ऑफस्टमच्या बाहेर हाताळला होता. त्यावेळेला काय केलं, ते स्टम्पला हिट करण्यासाठी गेले आणि यावेळेला ऑफस्टमच्या बाहेर त्या चेंडू अगदी बॅटच्या कडेला लागला आणि स्वतःच्या गोलंदाजीवरती काय झेल टिपलाय. धावत 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 गेले आणि आपल्या जागेपासून अक्षरशः 10 ते 15 पावलं धावत जातो. हा फटका बघा, बराच वेळ वर राहिला होता, हवेत गेला होता, वाटलं होतं कोण क्षेत्ररक्षक पोचेल न पोचेल, स्वतः गोलंदाज पोचले. बघा शेवटपर्यंत नजर कायम ठेवली त्या चेंडूवरती. डिबेनचे देखील कमाल आहे, डिबेनने देखील भरपूर योग्य पद्धतीने हे सर्व दृश्य टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि वसई विरार प्रीमियर लीग जसा होत आहेत ना, म्हणजे ब्रॉडकास्टिंगमध्ये देखील 2-3 नावं आहेत, त्याच्यामध्ये DBNचं देखील नाव आहेत. कदाचित ती वसई विरार प्रीमियर लीग आपण याच DBN मीडियाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. हा फटका खेळला आहे, पुन्हा एकदा चेंडू वरच हवेत आहे, फटका मिसटाईम झालाय, अजून एक झेल टिपला गेला आहे, झेल टिपलाय, बॅक टू बॅक दुसरा विकेट गडीबाद. ज्याचा बोलबाला नक्कीच या मैदानावर राहिला होता आणि तो खेळाडू मात्र या ठिकाणी बाद झालाय. धावत संख्या झाली आहे ती फळकावर तब्बल 19-3 गडी बाद झाले आहेत. एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमचे म्हटलं होतं ना की 57 धावसंख्या ज्याप्रमाणे एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, कदाचित ही धावसंख्या एकविरा टीमसाठी सतावणारी ठरू शकते. मात्र या ठिकाणी बघा ज्या विकेट पडल्या आहेत त्या विकेट अगदी गुलदस्त्यात पडल्यात. तुकाराम सर, इथे एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. 57 धावा तुम्हाला करायच्या आहेत, 19 धावसंख्या फळकावर लागल्या, म्हणजे अजूनही जर विचार केला आपण तर जवळपास 38 धावांची गरज आहे. आणि चेंडू शिल्लक आहेत ते तब्बल 20 चेंडू 38 धावा. एक चांगली पार्टनरशिप आणि एखाद्या खेळाडूला त्या ठिकाणी अँकर रोल अदा करावा लागेल, गेम चेंजर त्या ठिकाणी खेळी करावी लागेल. तो खेळाडू कोण असेल? न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर रुपेश कोळी, ज्याला नेहमीच आपण
नायगाव टीमसाठी ओपन करताना पाहिलंय. आतमध्ये येणारा चेंडू होता, अगदी त्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता, मिसफील्ड झालाय. अगदी 3 फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करण्यासाठी आले होते, बीट झाले होते. सिंगल मिळतोय. एका धावेने रुपेश कोळे आपलं खातं उघडतोय, टीमला पुढे नेतोय. धावा संख्या झाले 20. 2.5 षटकांचा खेळ झालाय. नवीन आलेले फलंदाज रुपेश फटका खेळायचा आत आलेला चेंडू टॅप पद्धतीने करायचा होता, पण अगदी कॅज्युअल एफर्ट. असं कॅज्युअली घेऊ नका, शिथिलता घातक असू शकते. ऑफ स्टंपच्या बाहेर क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका चांगला खेळला होता, पण कामन संघ सांगतं भाई अभ्यास करून आलोय. अगदी तुमच्या टीमचा आम्ही अभ्यास करून आलोय. 10वी-12वीची परीक्षा चालू होणार आहे, त्याच्या अगोदरचा हा अभ्यास आहे. एक धावे चेंडूवरती पूर्ण 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 21-21. समीकरण बघणं गरजेचं आहे, इंटरेस्टिंग आहे. 18 चेंडूचा खेळ आता इथे शिल्लक राहिला आहे आणि अगदी 18 मध्ये डबल धावा 18 मध्ये करायचे आहेत. 36-36. नायगाव 3 षटकं संपली होती. कामांचा संघ 41 वर, आता 21 वर. यानंतर पहिले 3 सामने जे झाले होते ना, त्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे, कारण ट्रॉफीज थोडे उशीर आले, त्याच्यामुळे आपण मॅन ऑफ द मॅच जो दिला जाणार आहे. पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आहेत आसिफ शेख, 22 धावांची खेळी. दुसऱ्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आहेत प्रथम कुडू, 27 धावांची खेळी. आणि तिसरा सामना झाला होता ऑस्डन, 27 धावांची खेळी. तिन्ही खेळाडूंना विनंती आहे आपण या, कारण बरोबर इनिंग ब्रेक जसा होईल ना तसा आपण मॅन ऑफ द मॅच तिन्ही खेळाडूंना प्रदान करण्यात येणार. 18 बॉल 36. 18 चेंडू 36 धावांची गरज, गोलंदाज तयार. ज्यावेळेस बॅटची एज आहे, थर्डमॅन क्षेत्रामध्ये नक्कीच चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलंय. चेंडू हाताला लागला गेला राहिल अन्सर यांच्या, आणि त्या नक्कीच चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला असता सिंगल मिळणार. सिंगल स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. धावा संख्या झाली ती 22. धावा हव्या आहेत. इथे बघा, तर पर्यायी मार्गाचा विचार केला तुकाराम सर, तर एरिया रूटचा पर्यायी मार्ग हा तुमच्याजवळ उपलब्ध आहे सध्याच्याकडे. तरी जर या मॅचमध्ये तुम्हाला वापसी करायची असेल तर जसं तुम्ही म्हणता ना, नागावरनं विरारला यायचं तर एक तर हायवे आहे, पण हायवे जाम असला तर वेस्टर्न कोस्टल रोड आहे. 2 पर्याय तुमच्याजवळ उपलब्ध आहेत. तसं आता या मॅचमध्ये तुमच्याजवळ पर्याय रेग्युलर इंटरव्हलमध्ये एक फटका खेळणं, एक स्ट्रोक खेळणं. फटका खेळला जरूर, पण जास्त डिस्टन्स नाही कव्हर करू शकलं. डीप मिड विकेट रिझनमध्ये अगदी आरामात झेल टिपलाय. गडी फलंदाज बाद. थोडंसं बॅटिंग ऑर्डरमध्ये देखील आतापर्यंत थोडंसं शफल केलेलं आपण दिसून येतोय. हा चेंडू बघा प्रिन्स यादव यांच्या ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळायचा होता. मिड विकेट सीमारेषा पार धाडायचं होतं, पण तितकं डिस्टन्स पार करू शकलं, अंतर पार करू शकलं नाहीयेत. आणि डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्याने टिपलाय. हा झेल. चौथा गडी बाद 22 वरती हा चौथा गडी गमावलाय तो टीम एकविरा नायगाव संघानं. रुपेश कोळी एक काल गाजवणारा, एक पर्व गाजवणारा मी म्हणेन तो बॅटर्स होता, आणि खूप चांगला नक्कीच खेळाडू होता. बाद झालाय. आणि तुकाराम सर हा देखील उल्लेख केला की नायगाव टीमच्या विकेट ज्या आहेत त्या अगदी गुलदस्त्यात मिळत आहेत. जे विकेट आणि विकेट म्हणतात ना, तो चित्रपट आला होता, दे धक्का धक्के पे धक्का दे धक्का. अशा प्रकारे सध्याच्या घडीला खेळ सुरू आहे. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. वारंवार तोच उल्लेख केला जातोय. आता चेंडू शिल्लक आहेत 16 मध्ये 35 बनवायचे आहेत. संकटमोचक संकट खूप मोठे आहेत एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमवर. मात्र या टीमचा तारणहार, या टीमचा संकटमोचक कोणता खेळाडू ठरणार? बघा 16 चेंडू आणि 35 धावा जसं उल्लेख केला ना, 16 मधला शेवटचा 6चा आकडा आहे ना, ते 6 फटके तुम्हाला चांगले खेळायचे आहेत. 16 मधले 6 चेंडू तुम्हाला एक्झिक्यूट करायचे आहेत. मोठ्या फटक्यामध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे. म्हणून बॅटिंग ऑर्डरमध्ये वारंवार बदल केला जातोय. आता गणेश कोळी ॲज अ ओपनर म्हणून खेळलाय. बरोबर 6-7 नंबरवरती देखील भरपूर वेळा फलंदाजी केली आणि डावखुरा गोलंदाज समोर आहे. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्वतःच्या गोलंदाजावरती झेल टिपतोय. अजून एक धक्का. मी म्हटलं होतं धक्के पे धक्का लागलाय. दुसरा धक्का.
यादव, प्रिन्स यादव खूप चांगली गोलंदाजी. पहिला स्पेल देखील प्रिन्सनं खूप अप्रतिम हाताळला होता. दुसरा स्पेल हाताळतोय बघा. आतापर्यंत 8 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या. 2 विकेट, 2 धक्के हे एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमला दिलेत. 2 डब्ल्यू शोधलेत. या ठिकाणी प्रिन्स यादव यांना धावत संख्या झाली ती 22. पहा यावेळेस देखील मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा अगदी टो लागला गेला आणि खूप चांगला त्या ठिकाणी कॅच कॅरी केला प्रिन्सनं. 22 धावा, 5 गडी बाद. सध्याच्या घडीला टीम अडचणीमध्ये आहे. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर शैलेंद्र शैलू. एक नामवंत असा खेळाडू आहे. अनेक फॉर्मॅटचं क्रिकेट अगदी जबरदस्त पद्धतीने खेळलंय शैलूनं. तर सर्वस्व मी म्हणेल दूर असतील या खेळाडूवर. अनुभव आहे आणि नक्कीच ते अनुभवाची बोल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये त्याला सादर करावे लागतील. संकटमोचक बनावं लागेल. एक्सपिरियन्स त्या ठिकाणी सादर करावा लागेल. सध्याच्या घडीला या ठिकाणी या खेळाडूवर सर्वांच्या नजर असतील. शैलेंद्र घोडेकर म्हणजे शैलू या नावानं प्रख्यात असलेला खेळाडू. 2 डब्ल्यू शोधले. तिसऱ्या डब्ल्यूच्या शोधात गोलंदाज ऑन हॅट्रिक वर. ओ यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू हाताळला गेलाय. खूप चांगला चेंडू हाताळला गेला. चेंडू येतो डॉट. खूप चांगली गोलंदाजी प्रिन्स यादव. आतापर्यंत फक्त 1 धाव, 2 विकेट, 4 चेंडू टाकलेत. धावसंख्या आहे ती 22. धावा हव्या आहेत एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमला. 57 धावा संख्या. सध्याच्या घडीला आपण ज्या काही मॅचेस पाहिल्या 70 धावा, 65 धावा ही आपण आकडेबाजी पाहिली होती. मात्र या मॅचमध्ये आपण पाहिलं 57 धावा संख्या आणि अक्षरशः ही धावसंख्या एकविरा टीमसाठी 57 ठरल्या आहे. यावेळी देखील व्हेरिएशन पाहिलं. गती थोडीशी धीमी केली होती आणि या गतीला ओळखता आलं नाही आहे शैलेंद्र यांना. खूप चांगली गोलंदाजी. वेट अँड प्रिन्स 94 टीम कामन प्रीमियर लीग. बघा काही माहिती आल्यात की यामध्ये बहुतांश खेळाडू जे आहेत ते कामन प्रीमियर लीगसाठी आयकॉन म्हणून निवड झाली त्या खेळाडूंची. यावेळेस देखील इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा तर मिळेल या ठिकाणी. सिंगल. एके दुखी से कुछ बनने वाला नाहीये टीम नायगाव. एकेरी धावेनं काही तुमचं होणार नाहीये. यावेळेस नक्कीच तुम्हाला वेग तुमचा वाढवावा लागेल. धावा संख्या झाली 23. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या तब्बल 34. 12 चेंडू 34 धावा. मसात दोन्ही संघ कसे मार्गक्रमण केलेले आहेत या सामन्यामध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. ब्ल्यू लाईन थोडीशी खाली खाली येत असताना तेवीस धावा झाल्यात. टार्गेट भरपूर दूर आहे. मात्र हे षटक खूप महत्वपूर्ण असू शकेल दोन्ही टीमसाठी. इथून जर कमी धावा आल्या तर नक्कीच शेवटच्या त्या ओव्हरमध्ये एक मोठी धावसंख्या समोर असू शकेल. मात्र इथून जर जवळजवळ मी तर म्हणेल 15 ते 20 धावा मॅच मध्ये वापसी ग्रँड एंट्री करू शकेल एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीम. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप लाईन खराब पाहायला मिळते. पंच वलतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला तो. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 24 धावा हव्या आहेत आणि त्या देखील जवळजवळ म्हणायचं गेलं तर 15 ते 20 धावा या ओव्हरमध्ये हव्या आहेत. यावेळेस चांगला चेंडू आहे. खूप चांगला चेंडू. बॅटरच्या रेंजपासून थोडंसं लांब ठेवलं गेलं. पूर्ण कल्पना आहे राहिल अन्सर यांना की माझ्या अगेन्स्ट या ठिकाणी फटकेबाजी 101% केली जाईल आणि ती संधी मला द्यायची नाही बॅटरला. राहिल अन्सारी. यावेळेस हा चेंडू हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी वैभव. त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ. बॅटर बाद मिस्टर आउट.
कटर चेंडू हाताळला होता, त्याच्यामुळे उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि तो खेळताना अगदी फटका बराच वेळ हवेत राहिला आणि त्यानंतर वैभव होते आणि त्यांनी टिपलाय हा झेल. 6वा गडी गमावलाय. 24 या धावसंख्येवरही 6 गडी बाद 24 धावा धापलकावरती आहेत. राहिल अन्सारी विकेट प्राप्त करतोय. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानावरती जरूर दाखल झाले आहेत. एक तर म्हणजे अजून 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 10 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जर बघितलं 33 धावा करायचे आहेत. असं नाही की मॅच लांब आहे, पण 2 फटके पाहिजे, 2 स्ट्रोक पाहिजे या सामन्याला जिंकण्यासाठी. आणि नायगावकडे आहे क्षमता. सनी येतोय. सनी बोकाळ नवीन फलंदाज झालाय आणि सनीची बॅटिंग एकदा तुमच्याजवळ आम्ही होतो तेव्हा पांजूच्या मैदानावरती पाहिली होती. सनीनं ती बॅटिंग केली होती आणि गेल्या आठवड्यात बरोबर तुम्ही होते तेव्हा लेदर क्रिकेट देखील याच मैदानावरती खेळला होता सनीनं. पण आज राहील आणि टीम 94 कामन आज वेगळ्या थोड्याशा जोशामध्ये आहे. नक्कीच एक वेगळ्या जोशात आहेत. बॅटिंग चांगली केली आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी देखील चांगल्या प्रकारे. विकीच्या विषयी म्हणायचं गेलं तर सनीच्या विषयी म्हणायचं गेलं तुकाराम सर तर नक्कीच काही दिवसापूर्वीच या खेळाडूला लेदर क्रिकेट खेळताना इथे पाहिलं होतं. प्रहार चषक जे आपण या ठिकाणी T20 जी आपण स्पर्धा पाहिली होती. एक चांगला क्रिकेटर आहे नो डाऊट. तिसऱ्या पंचाच्या दिशेने पंच वळतायत. व्हाईटचा इशारा या ठिकाणी केला गेला होता आणि जवळपास तिसऱ्या पंचाच्या दिशेनं त्या ठिकाणी सनी तर चेक करायचं आहे. पंचांना विनंती करतोय. मग इथे जर आपण तुकाराम सर विचार केला तर नायगाव टीमच्या विषयी तर जास्त काळ बहुतांश काही खेळाडू राहू शकला नाही खेळपट्टीवर. एक चांगली पार्टनरशिप किंवा एखाद्या खेळाडूनं नक्कीच जास्त वेळ खेळपट्टीवर घालवला असता. जवळजवळ 30-35 धावेची 20-25 धाव्यांची जर एखादी इनिंग एखाद्या खेळाडूकडून जर त्या ठिकाणी साकारली गेली असती तर सध्याच्या घडीला ही कंडिशन आपल्याला फळकावर पाहायला मिळू शकली नसती. दुसरं म्हणजे जसं तुम्ही एक गोष्ट केली की बाबा कुठलाही खेळाडू खेळपट्टीवरती तितका टाइम स्पेंड करू शकला नाही. आणि माझ्या मनामध्ये दुसरा गोष्ट आहे की बॅटिंग ऑर्डर ती शफल केली. म्हणजे याच्यानंतर आपण त्याचं विश्लेषण करूया कारण अजूनही मॅच आहे तेही कारण असावं. पण मॅच अजूनही आहे असं नाही की मॅच नाही संपलाय. मागे तर 8 बॉल 8चा मॅच झाला होता. तर 8-33चा मॅच देखील होऊ शकतो. पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत या मागच्या चेंडूवरती काय घडलं होतं. व शफल केलं होतं आणि दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. तर जितकं शफल केलं होतं तितकंच बाजूला चेंडू निघून गेलाय. या षटकामध्ये जर पाहिलं तर राहीलच्या या षटकामध्ये एक विकेट आलाय, एक वाईट चेंडू देखील आलाय, विकेट आलाय. आता हे बरोबर आहे ना 8 बॉल 8 चेंडू 33. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. एक रन झाली महत्वाची ठरू शकते जिथे एक रन नव्हती. आता नॉनस्ट्रायकरला 22चा इशारा होता. नॉनस्ट्रायकरला थ्रो डायरेक्ट करावा काय करावा हे होते त्याकरता ही एक रन झाले ना कदाचित महत्वाची ठरू शकेल. शेवटचा बॉल आहे बघा. हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता की यष्टीरक्षक अकबर यांच्या हातामध्ये चेंडू गेला होता. त्यांनी नियम साधण्याचा प्रयत्न केला गेला होता. शेवटचा चेंडू आहे. 7 बॉल 32 धावांची गरज. यावेळेस लाईन खराब पंच वळतायत. वाईटचा इशारा पंच देत आहेत. 31 धावा अजूनही करायची. या चेंडूवर षटकार यायला हवा. षटकार जर या चेंडूवर आला तर नक्कीच मी म्हणेल वापसी करू शकतो नायगाव संघ. जसं तुम्ही उल्लेख केला षटकार तर मॅच ऑन होईल. ऑनलाईन तर TBN मीडियावरती देखील आहेत. मॅच ऑन. फटका पुन्हा एकदा तितका मिडल ऑफ द बॅट होऊ शकला नाहीये. डीपेक्षा रिझन क्षेत्रामधनं डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक होता तो आलाय.
5 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 27. यानंतर 3 खेळाडूंना आपण बोलूया, कारण आसिफ शेख, प्रथम कुडू आणि औजण हे तिन्ही खेळाडू ज्यांना पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली, मॅन ऑफ द मॅच त्यांना दिला जाईल. 6 चेंडू धावा करायचे त्या 30. 6 चेंडू 30 धावा. मॅच अजूनही मी म्हणेन संपली नाहीये. 6 मध्ये 5 षटकार तुम्हाला ठोकायचे आहेत आणि ते जर ठोकले तर नक्कीच इथे मॅच विन. आजच्या दिवसातील हिरो तुम्ही झहीरबाई आमचे. बघा किती आरामात झोपलेत त्या ठिकाणी, गाढ झोपेत आहेत झहीरबाई. लाईव्ह टेलिकास्टवर तुम्ही पाहू शकाल वसई तालुक्यातील एक नामवंत समालोचक झहीरबाई, कारण त्यांचा टर्न संपलाय ना, त्याच्यामुळे ते झोपलेत, कारण जवळपास उर्वरित मॅचेस त्यांना करायचे आहेत. बरेच जण सांगतात त्यांच्यावरती दबाव टाकतात, त्यांना झोपवतात, ते आपोआप झोपल्यात. 24/7 जेवण इतकं चविष्ट बनवलंय आमच्या महिला वर्गानं, त्याच्यामुळे त्याचा स्वाद कदाचित झहीरबाईने जास्त घेतलाय, त्याच्यामुळे ते आरामात. 6 चेंडू 30 धावा. मॅच संपली नाही. सुरुवातीपासून तुम्हाला मॅच ऑन करावी लागेल. पहिल्या चेंडूला तुम्हाला फेकून द्यावं लागेल बाउंड्री लाईनच्या बाहेर, तर ही मॅच ऑन. गोलंदाज तयार. मॅच ऑन, मॅच ऑन, मॅच ऑन म्हटलं. पहिल्या चेंडू पासून तुम्हाला फेकून द्यावं लागेल बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला. मॅच ऑन. 6 धावा. षटकार. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ही मॅच ऑन आहे. विवेक कोहली का स्ट्रोक आहे. पुलचा फटका सक्सेसफुल. 5 चेंडू 24 म्हणजे 5 मध्ये 4 ठोकायचे आहेत. टेन्शन वाढेल. आणखीन काही फटके जर या काही चेंडू मध्ये आले तर 24 बनवायचे आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. मॅच ऑन झाले. मॅचला जिवंतपणा आणलाय, ती म्हणजे विवेक कोहली आहे ना. विवेक कोहली सारे साथी काम के सबका अपना मोल, और जो संकट में साथ दे वो सबसे अनमोल. हा संकट मोचे काय मॅन ऑफ क्रायसिस, त्यानं षटकार ठोकलाय. अजून एक फटका खेळण्याचा प्रयत्न. वर गेलाय, वर गेलाय, वर गेलाय. एक धाव चेंडूवरती पूर्ण. हो, सुंदर सुंदर प्रयत्न. अगदी उलट्या बाजूला धावत धावत जाऊन झेल टिपणं सोपं नसतं. एक झेल आपण मनीषचा पाहिलाय, मनीषनं टिपलेला झेल देखील पाहिलाय. हा झेल सुटलाय. 2 धावा या चेंडूवरती आल्यात. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो. युवा टॅलेंट, युवा 35. टॅलेंट गोलंदाजीवर तुम्ही पाहू शकाल. जवळपास 17 ते 18 वयोगट दिला गोलंदाज असेल. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावा बनवायच्या आहेत त्या 22. 4 चेंडू 22 धावा. ओ यावेळेस मिस केलाय चेंडू. शॉर्ट बॉल होता. अक्षरशः अकबरचे देखील हात जे आहेत ते मात्र अगदी डोक्यावर आले होते. हा चेंडू जर अगदी मिडल झाला असता तर बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकू शकला असता. हात डोक्यावर आले ते, पण सासे गले में अटकी ती. अगदी श्वास तो रोखला गेला होता मागच्या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. एक आकुटप्याचा चेंडू हाताळला होता. जसे ऍक्शन आहे ना, त्या ऍक्शन मध्ये थोडासा क्वेश्चन देखील आहेत. ऍक्शन में क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे रीड करताना कदाचित तर लवकर, जसं सोहेल तन्वीरला पाहिलं होतं ना या पद्धतीनं, तसा ऍक्शन आहे सार्थकची. नक्कीच बॅकहँड डिलिव्हरी आपण म्हणू शकतोय. तशा प्रकारचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतोय सोहेल तन्वीर प्रमाणे. बघा आर्म ऍक्शन खूप चांगले आहे, खूप चांगले आहे. आर्म ऍक्शन अपील केली गेली आहे. खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की मॅच ऑन झालंय. नायगाव संघ इथून देखील वापसी करू शकतोय. ती जिद्द, ती चिकाटी पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. विवेक कोहलीच्या माध्यमातून मात्र कमी पडले गेले. एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीम 35 धावा फक्त फलकावर. फुलटॉस आहे. हा देखील चेंडू जवळपास वाडिश लॉंग ऑन डीपला झेल पकडला गेलाय. गडी बाद झालाय आणि अशा रीतीने आपण पाहतो त्या ठिकाणी तर 94 टीम कामन या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन टीम 94 आणि धन्यवाद एकविरा स्पोर्ट्स नायगाव. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या वतीने तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. चला या वेळी आपण जे मॅन ऑफ द मॅच पुरस्कार राहिले होते द्यायचे ते या ठिकाणी आम्ही देतोय. मॅन ऑफ द मॅच
मॅच समरी बघा कशा प्रकारे आपण पाहू शकाल. अमान शेख जवळपास 17 चेंडू 40 धावा. राहिल